हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण लच्छा पराठा करणार आहोत। त्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण हे उंडा चुरून घेऊ। हे पहा, मस्तपैकी आपण लच्छा पराठ्यासाठी पीठ तयार केलेलं आहे चुरून। आता याचे आपण छोटे छोटे आपल्या रोजच्या पोळीला जसे गोळे घेतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे घ्यायचे, करून घेऊ। हे पहा, जराशे असं तूप लावून आपण हे पीठ मळून घेत आहोत। डबल आणखीन तूप लावून आता आपण हे 2 मिनिट ठेवून देऊ। हे पहा, आता आपण छोटे छोटे 4 गोळे केलेले आहेत। आपल्या रोजच्या पोळीपेक्षा थोडेसे मोठे आहेत, तर आपण हे एक मोठासा गोळा घेऊ। अशा पद्धतीत गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे। तर हे आपण लाटून घेऊ। थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन आपल्याला हे लाटायचं आहे। आपल्याला हे रोजच्या पोळीपेक्षा थोडीशी म्हणजे हे ठेवायचं आहे, थोडीशी किंचित जाडी ठेवायची आहे, कारण की ते आपला पराठा वाटला पाहिजे। अशा पद्धतीने सगळीकडून पोळीला तूप लावून घ्या किंवा तेल लावून घ्या, तुमच्या आवडीनुसार। मी तूप लावून घेत आहे। हे पहा, अशा पद्धतीत आपले लेयर्स आले पाहिजे। अशा हलक्या हातानं आपले हे लेयर्स करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि थोडीशा अशी लांबट व्हावं म्हणून आपल्याला हे करायचे आहे। अशा पद्धतीत आपण गोल करून घेऊ आणि हे खालच्या साईडला आपण असं घेऊ। आणि हलक्या हातानं आपण हे पराठा लाटून घेऊ, कारण ते रेस जे आहेत आपले लच्छे ते मस्त निघले पाहिजे। रोजच पोळी
खाऊन जर कंटाळा आला तर अशा पद्धतीत आपण लच्छे पराठे करूत। हे पहा, आपला पराठा लाटून तयार आहे। आता आपण गॅसवर तवा ठेवूत। हे पहा, आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे। आपला हे पराठा आपण टाकून घेऊ गॅसवरती। तवा गरम झालेला आहे। मस्तपैकी आपण तूप लावून घेऊ। तुम्ही तेलसुद्धा लावून हे करू शकता पराठा। जराशी तूप लावल्यानं पौष्टिक चव पण अलग लागते पराठ्याला। आपल्या रोजच्या पोळीपेक्षा आपण पराठा खायला करतो म्हणल्यानंतर जराशी तूप लावलं तर चवीला पण अलग लागतो। हे पहा, आपल्या लच्छा पराठ्याचे लच्छे कसे पडत आहेत। लेयर्स किती सुंदर आलेले आहेत वरती। हे पहा, आपला पराठा मस्तपैकी तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करून घेऊ। हे पहा, लेयर्स किती मस्त आलेले आहेत। हे पहा, आपल्या पराठ्याला लेयर्स किती सुंदर आलेले आहेत। हे पहा, किती सुंदर। अशा पद्धतीत पराठा करून तुम्ही तुमच्या मुलाला टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो। ते आवडीनं टिफिन फिनिश करील। कारण रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो। असा पराठा तूप लावून जर केला तर आवडीनं डब्बा मुलं खातील। लच्छा पराठा तुम्ही मैद्याचा पण करू शकता, पण मी गव्हाच्या पिठाचा केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।